एसटी कर्मचाऱ्यांचा पगार तातडीने करा. आदिवासी दिनाच्या सणाला कर्मचाऱ्यांना मुकवू नका. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार साधारणपणे महिन्याला 7 तारखेला करण्यात येतात. मात्र यंदा अद्याप पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. उद्या जागतिक आदिवासी दिन साजरा होत असताना एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि लिपिकांसह इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सणाला मुकावे लागू नये यासाठी तातडीने पगार जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला होणे अपेक्षित असते. मात्र पगार रखडल्याने कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. उद्या संपूर्ण देशभरात जागतिक आदिवासी दिन साजरा केला जाणार आहे. आदिवासी समाजातील एसटी महामंडळाचे अनेक चालक, वाहक, लिपिक आणि इतर कर्मचारी आपल्या कुटुंबियांसोबत हा सण साजरा करतात. मात्र पगार रखडल्यामुळे सणाच्या काळातच कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे महामंडळ प्रशासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने त्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी वर्षभर सेवा देत प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचा पगार वेळेत मिळणे गरजेचे आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या सणाला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना मुकावे लागू नये यासाठी प्रशासनाने त्वरित पगार करण्याची मागणी होत आहे. जय महाराष्ट्र. आज 8 ऑगस्ट 2026 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 7 ऑगस्ट रोजी पगार होत असतो. परंतु अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे चालू महिन्यात 7 तारखेला पगार झाला नाही. आज शनिवार आहे, आज हप्ते आहे आणि उद्या आमचे जे आदिवासी बांधव आहेत यांचा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो, संपूर्ण देशात साजरा केला जातो. परंतु जर पगारच झाले नाही या कर्मचाऱ्यांचे आणि आमच्या बांधवांचे, तर ही जबाबदारी कोणाची? प्रशासनाची का मंत्री महोदयांची का एस टी कर्मचाऱ्यांची? माझी सरकारला नम्र विनंती आहे, उद्याचा आदिवासी दिन हा आमच्या आदिवासी बांधवांचा गोड व्हावा. या ठिकाणी आमचे मित्र उपस्थित आहेत, सन्माननीय राजेंद्र पालखेडकर. तसेच मला असं म्हणायचं आहे, दिवाळी असो, गणपती असो, दसरा असो, ईद असो, इतर सण असले तर लवकर पगार होतात. परंतु माझा आदिवासी बांधव यांचा सण चांगला गोड व्हावा म्हणून सरकारने व प्रशासनाने लक्ष द्यावं ही नम्र विनंती. मी प्रदेश उपाध्यक्ष नितीन जगताप, राष्ट्रीय कर्मचारी सेना, नाशिक प्रदेश, मी या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.